महालपांढरी नेर जमिनीवरील बेकायदेशीररित्या जेसीबी फिरवून 20 लाख रुपयाचे नुकसान, चौकशी करून गुन्हा दाखल करा. तुषार जयस्वाल यांची पत्रकार परिषदेतून मागणी. मौजे महालपांढरी नेर तालुका धुळे येथील आपल्या ताब्यातील जमिनीवर काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे जेसीबी फिरवून गोडाऊन तोडत सुमारे 20 लाख रुपयाचे नुकसान केले. याबाबत तालुका पोलिसात कैफियत मांडून देखील फिर्याद नोंदवून घेतली नाही. तरी सदर घटनेची चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी तक्रारदार तथा अभिनेता तुषार भटूलाल जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेतून दिली. तर महालपांढरी गट नंबर 91 पैकी प्लॉट नंबर 27 क्षेत्रफळ 134.74 चौरस मीटर हा प्लॉट 1 फेब्रुवारी रोजी खरेदी करण्याचा सौदा केला होता. त्यावेळी 5 लाख रुपये बयानापोटी देऊन सौदा पावती देखील करण्यात आली. मात्र संबंधित विक्रेत्यांनी नंतर अक्षय अतुल जैन राहणार कुसुंबा यांच्याशी संगनमत करीत मयत वारसाचे कोणतेही मृत्यू दाखले नसताना परस्पर अक्षय जैन यांना खरेदी खत करून दिले. त्यानंतर 13 ऑक्टोबर 2025 रोजी आपण बाहेरगावी असताना काहींनी पोलिसांच्या उपस्थितीत त्या जागेवर जेसीबी फिरवून पत्र्याचे गोडाऊन तोडले. या कारवाईत गोडाऊन मधील आईस्क्रीम फ्रीज, फटाक्यांचे रॅक, पाणी बॉटल, कोल्ड्रिंक्स कॅरेटसह सुमारे 17 लाख रुपयाचे साहित्य, 3 लाख रुपयाचे बांधकाम असे एकूण 20 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. तर काकांनी या ठिकाणी विरोध केला असता आरोपींनी त्यांच्याशी शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. संबंधित घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग काकांनी केल्याचे जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले. तर घटनेत कोणताही न्यायालयीन आदेश नसताना कायदा हातात घेऊन बेकायदेशीररित्या जागेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप जयस्वाल यांनी केला असून त्यामुळे सखोल चौकशी करून संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी तुषार जयस्वाल यांनी केली आहे. नमस्कार, मी अभिनेता तुषार जयस्वाल, राहणारा नेर तालुका जिल्हा धुळे. दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी माझ्या ताब्यातील असलेली गट नंबर 91 पैकी प्लॉट नंबर 27 येथे माझं बांधलेलं शेड याचं किरण एकनाथ शिंदे, अक्षय अतुल जैन व त्याचे वडील अक्षय जैन व इतर 25 ते 30 गावगुंडांना घेऊन त्यांनी माझ्या इथं जेसीबी आणून माझ्या ताब्यातील असलेली जागा व त्या जागेवर असलेलं माझं शेड व त्या शेडमध्ये असलेलं माझं महत्त्वाचं सगळं काही वस्तू सगळ्यांची तोडमोड केलेली आहे. सगळं माझं 20 लाखाचं नुकसान केलेलं आहे आणि आज